तर हे बघा, आता आम्ही सोमनाथला जाण्यासाठी निघालो बोटीतून. मग तिथून थोडं पुढे आम्हाला गेल्यावर भूक लागली, कारण की 3-3:30 वाजलेले. बोटीतून उतरल्यानंतर मायन बोलला की मम्मी आता जेवायचं. मग आम्ही छान असा दाल तडका, कांदा, निंबू आणि पनीर चिल्ली असं सगळं मागवलेलं. आणि ऊन तर खूप होतं, विचारूच नका. गरम तर खूप होत होतं आणि मयंकलाही भूक लागलेली. मग रोस्टेड पापडही मागितलं. मग तिथे आम्ही पप्पा, मी आणि आमचा मयंक आम्ही छान असं जेवण केलं. मग थोडं फ्रेश वगैरे झालो, कारण की पप्पाही कंटिन्यू गाडी चालवत होते आमचे अहो. मग तिथून आम्ही जेवण करून निघालो आणि 4-4:30च्या दरम्यान आम्ही परत चहा घेण्यासाठी थांबलो, कारण की माझ्या अहोंना झोप येत होती गाडी चालवून. मग ते बोलले की अगं खूप डोळे बंद होत आहे गाडी चालवून. मग आम्ही एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलेलो. मग तिथे आम्ही छान असं चहा घेतला. आणि हा सोमनाथ महाराजांचा गेट. आम्ही सोमनाथला एकदम बरोबर 6-6:30 पर्यंत पोचलेलो. मग रात्र झालेली, रूमवर गेलो. मग तिथे आम्ही छान असं आंघोळ वगैरे केली. मग छान कपडे वगैरे घातले, तयारी केली आणि नंतर आम्ही सोमनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मी, मयंक आणि माझे अहो आम्ही निघालो. मग आम्ही तिथे कार पार्किंगमध्ये गेलो. तर खूप मोठी कार पार्किंग होती, तर भरपूर लांब होती आणि भरपूर गाड्या होत्या. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हा बघा माझा मयंक खूप खुश झालेला, त्याला दर्शन घेण्याची खूप घाई झाली होती. तर सारखा पप्पांना पप्पा चला. तिथे ना छोटीशी टॉय ट्रेन असते, तर लांब होतं भरपूर अंतर. मग आम्ही ना त्या टॉय ट्रेनमध्ये बसलो. तर ती फ्री असते, कोणीही बसू शकतं, एजेड लोक किंवा कोणीही ज्यांना त्रास आहे लांब म्हणजे चालत जाण्याचा. तर आम्ही त्या टॉय ट्रेनमध्ये बसलो छानपैकी आणि ना मस्त तिथला व्ह्यू एन्जॉय करत 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 आम्ही मंदिराजवळ जात होतो हळूहळू. आणि मंदिराजवळ गेल्यानंतर तिथे आतमध्ये मोबाईल आणि लेदरचे जे जसं लेदरचा पट्टा असतो जेंट्स लोकांचा कमरपट्टा, तो हे या सगळ्या गोष्टी अलाउड नसतात. तर मग त्याच्यासाठी आम्ही काउंटरमध्ये लाईन लावलेली. तर पप्पा ते ठेवत होते, त्यांनी ठेवून मग ते काउंटरमध्ये लॉकरमध्ये ते सगळं ठेवून आले. मम्मी आणि मयंक आम्ही असंच फोटो काढत उभे होतो. मग नंतर आम्ही पुढे छान असं तिथे इलेक्ट्रिक गाड्या होत्या, तिथून आम्ही मंदिराजवळ गेलेलो. मग तिथेही आम्ही मंदिराजवळ छान असं फोटो वगैरे काढले आणि दर्शनही केले. आतमध्ये तर मोबाईल अलाउडच नव्हता, तर हा आम्ही मोबाईल बाहेर आल्यानंतर फोटो काढलेला. आणि हे बघा, हा संध्याकाळच्या वेळेचा एक फोटो आहे आणि हे आपले सोमनाथ महादेव महाराज. तर तिथून आम्ही परत पुढे निघालो. आमचे मोबाईल वगैरे घेतले दर्शन झाल्यानंतर. आणि तिथलं लोकल मार्केट होतं सोमनाथचं. तर मयांचं चालू होतं, मम्मी मला एक ब्रासलेट घ्यायचा आहे, मला तुम्ही घेऊन द्या. भरपूरशा व्हरायटी होत्या, छान छान शोपीस होते, खूप भरपूर काही बघायला भेटत होतं. तर तुम्ही बघू शकता. मग आम्ही हळूहळू मार्केटमध्ये सगळं फिरत फिरत पुढे जात होतो. तर पप्पा बोलले तुम्हा दोघांना काय घ्यायचंय तुम्ही घ्या, मी पुढे जातो. मग ते पुढे गेले. मम्मी आणि मयंक आम्ही बघत होतो. तर छान अशा महादेवांच्या मूर्त्या. हे बघा, मयंकने माझ्या हा एक ब्रास म्हणजे बेल्ट घेतले, त्याच्यासाठी बँड महाकालचा. तर तो बोलतो मला हा घ्यायचाच आहे. मग पुढे भूक लागलेली, रात्र झालेली. तर एक 8-8:30च्या दरम्यान आम्ही दर्शन करून आल्यानंतर छान असं तिथे एक हॉटेल होतं छान, हर हर महादेव म्हणून. तिथे छान असं जेवण करण्यासाठी थांबलो. आम्हाला तिथलेच लोकलमधल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही त्या हॉटेलमध्ये जा, तिथे छान असं तुम्हाला जेवण भेटेल. मग आम्ही तिथे छान असं टेबल बुक केला, कारण की भरपूर वेटिंग होती तिथे. वेटिंग संपल्यानंतर आमचा नंबर आल्यानंतर आम्ही छान असं बसलो. तर छान सोफे वगैरे होते, जेवणही छान होतं. मग स्टार्टिंगला तर पप्पाने बोलले की तुम्हाला काय मागवायचं ते मागवा. तर आम्ही दोघांनी चहाच प्यायला. मला चहाच म्हणजे प्यायची होती, खूप गरमही होत होतं. मग हे बोलले ठीक आहे तू मागवून दे. मग मी पिली आणि त्यांनीही मागवलेली. तर ते बोलले टेस्ट छान आहे. मग तिथे त्यांनी तंदुरी रोटी आणि हे त्या हॉटेलची स्पेशल डिश होती, हर हर महादेव स्पेशल डिश. तर त्यांनी ती मागवलेली. मग आम्ही तिघांनी मिळून छान असं जेवण केलं. तर जेवणही खूप छान होतं आणि खूप टेस्टी बनवलेली भाजी. मग तिथून आम्ही निघालो. मग मयांची आमची मस्ती चालू होती इथून तिथे स्टंट करण्याची. मग दर्शन गेल्यानंतर आम्ही हॉटेलवर छान असं झोपलो आणि झोपल्यानंतर सकाळी 5 वाजता आम्ही परत हॉटेलवरून 5:30ला आम्ही तयारी करून निघालो. तर हे बघा, तिकडे पवनचक्क्या वगैरे भरपूर होत्या आणि समुद्री आहे, तर तिकडे भरपूर छान वातावरण होतं. मग आम्ही परत येताना रिटर्न गोगोवा बीचला गोगोवा टर्मिनल्सला आलो. मग तिथे आम्ही परत आमची गोगोवा फरारी बुक केली तिथून.
मग तिथे आल्यानंतर छान असा पप्पा हे बघा तिकीट बुक करतायत काउंटरवरती, तर त्यांच्याशी बोलत होते आणि त्यांनी सांगितलेलं तुम्हाला 3 वाजता यावं लागेल आणि 3 वाजता तुमचं बोटमध्ये चढण्याचं टाईम असेल म्हणे. मग आम्ही तिथे 2 वाजताच पोचलेलो, कारण की सकाळी आम्ही लवकर निघालेलो 5:30ला आणि सोमनाथहून आम्हाला परत 300 किलोमीटरचा प्रवास करून गोगोवा बीचला यायचं होतं, गोगोवा टर्मिनल्सला यायचं होतं. तर मग तिथे आल्यानंतर मग आम्ही लवकर पोचलेलो 1 तास. मग छान आम्ही रस्त्यातच हॉटेलमध्ये जेवलेलो, पण मग तो शूट घ्यायला मला भेटला नव्हता, कारण की माझा मोबाईलच बंद पडला होता, चार्जिंगच नव्हती मोबाईलला. मयांकचं चालू होतं मस्ती करणं. खूप छान असं वातावरण होतं तिथलं आणि कोणी पब्लिक नव्हती जास्त, म्हणजे कोणी टुरिस्ट पण नव्हते आणि आम्ही लवकर आलेलो. तर ठराविक बायका लागलेल्या, तर बाईकवाले ही रोज डेली अपडाऊन करतात, कामावर येणारे जाणारे, तर ते लोक होते. मग नंतर हळूहळू हे बघा हे गोगोवा बीचहून मग आम्ही टर्मिनल्सला आल्यानंतर तर हे बघा एवढी मोठी जहाज आहे. मग त्यांनी तिथे त्यांचे सगळे प्रोजेक्टची माहिती दिलेली, तर बॅनर वगैरे लावलेले आणि भरपूर काही कसं कसं तिथे काय सगळं त्यांनी दाखवलेलं आणि खूप मोठं ते गोगोवा टर्मिनल्स आहे. तर भरपूर छान साफसफाई खूप होती आणि चांगलं होतं, एकदम स्वच्छ. तर तुम्ही कधी आले तर तिथे येऊ शकतात. मग इथे त्यांनी दाखवलंय की काय नाव आहे त्याचं फोर्टचं आणि तुम्ही कसं DJ फरारीने जाऊ शकता बोटीने. तर इथे हा आमचा वेटिंग एरिया होता, तर फॅन वगैरे छान लावलेले, तर आम्ही इथंच बसून वेट करत होतो. तर गोगोवा रोरो फरारीने आणि हे बघा हे त्यांनी ना हे काचेच्या याच्यात एक मॉडेल बनवलेलं त्यांचं पूर्ण याचं. तर तुम्ही कुठं टर्मिनल्समध्ये कुठे बसले, कसं कसं आहे आणि तुम्हाला कसं बोटीत जायला भेटेल असं सगळं होतं. आमचा टायसन चालू आहे. मी घरी आल्यानंतर व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करते, तर त्याचं चालू होतं मध्येच भुंकणं. तर हे बघा हे पुढचं मी तुम्हाला दाखवते. इथे हे बघा त्यांनी ही बघा ही आमची बोट, याच्याने आम्ही परत रिटर्न आलेलोही आणि आता परत रिटर्न मुंबईला जाण्याचा हा आमचा प्रवास आहे. तर तिथे आम्ही हे बघा खूप सुंदर बोट होती आणि खूप छान प्रवास झालेला आमचा येतानाही आणि आता न जातानाही आमचा तसाच प्रवास होईल. तर पप्पा बोलले की इथला इथू शूट घे, खूप छान दाखवलंय त्यांनी, तुम्हीही जाऊ शकता, टायमिंग वगैरे काय आहे त्यांचा आणि कसं कसं जावं लागेल हजारी टू गोवा आणि गोवा टू हजारी आणि 200 ते 300 300 ते 350 किलोमीटरचं भरपूर अंतर तुम्ही 5 तासात ह्या रोरो फरारीने कव्हर करू शकता. तर आम्ही तिथे तेच फोटो वगैरे मी काढत होती. खूप सुंदर बोट होती आणि त्यांची अरेंजमेंटही खूप होती, सिक्युरिटी खूप होती. आम्ही माझा फोटो काढते आहे आणि छान होती आणि आमचं दर्शनही खूप सुंदर झालं आणि मनात जी आमची एक इच्छा होती की आपल्याला सोमनाथ महाराजांच्या दर्शनाला जायचं, तेही आमचं पूर्ण झालं. आम्ही रिटर्न परत जात होतो. आता बघा हे ना इथे तिथले टॉयलेट बाथरूम येतं, बाथरूमला जायचं होतं, कारण की आम्हाला सांगितलेलं की आपल्याला एवढ्या एवढ्या वाजता परत जायचं आहे. तर मी टॉयलेटला जाऊन आली. मग नंतर पप्पा बोलले की चला लवकर लवकर. मग परत आम्ही गाड्यांमध्ये बसलो आणि आमचं जाण्याचा टाइम झाला. मग तिथले सिक्युरिटी वगैरे होते, ते आमची तिकीट चेक करत होते. तर पप्पांनी दाखवली परत बघा आम्हाला, ते त्यांनी तसेच बँड दिले आणि एक व्हाईट कलरची रिसीट दिली पुढे जाण्यासाठी. तर ट्रक वगैरे लोड होत होत्या, ऑलरेडी ट्रक लोड झालेला, हे लास्टला एक ट्रक आलेलं तर तेही लोड होत होतं. मग बाईकवाले बाकीचे 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स सगळेच लोक जात होते. आता हा ना तिथून परत आम्हाला ह्या ब्रिजने त्या बोटीजवळ जायचं होतं, क्रूज जवळ जायचं होतं, जहाजाजवळ. तर मग आम्ही तिथून परत पुढे जातो आहे. हे बघा तुम्ही स्वतः याल तर तुम्हालाही खूप छान एक्सपिरियन्स येईल आणि विचारूच नका, खूप छान प्रवास होतो या बोटीने आणि ड्रायव्हरलाही टेन्शन नसतं की जास्त गाडी पळवायची असं. तर आम्ही जातोय आता. ट्रक्स वगैरे बाईक्सवाले हे सगळे येतात तिथे, डेली अपडाऊन करत असतात. तर बघा हा एक ब्रिज बनवला आहे त्यांनी, इथून आम्ही त्या बोटीजवळ जातो आहे. मयांक बोटला बघून खूप खुश झालेला आणि एक आम्ही तिथून ती 5 वाजता सुटणार असते. तर आम्ही गेलो. मग तिथे 3 वाजताच आमचं सगळं हे चालू होतं. 3:30-4च्या दरम्यान आम्हाला हे लोक परत बोलवत होते. सिक्युरिटी वगैरे होती, सगळी चेकिंग वगैरे चालतच होती. बाईकवाले किंवा पायी जाणारे लोक, डेली अपडाऊन करणारे लोक, भरपूर लोक होते.
आता आम्ही बघा, पप्पा आमची गाडी चालवून पण दमलेले खूप, कारण की भरपूर प्रवास झालेला आमचा. तर ते बोलले की आता मी मस्त बोटीत जाऊन आराम करणार, आणि त्यांच्यासाठी मी एक स्लीपरचं तिकीट घेतलेलं की नको बाबा 5 तास तेवढं त्यांना झोपतील तर बरं होईल. त्याच्यात ते आराम केलेला त्यांनी. आणि हे बघा आता आम्ही छान असं बोटीत जातो आहे. आता आमच्या पुढेही भरपूर बाईकवाले गेले आणि 2-3 गाड्या होत्या, त्यांचंही चेकिंग चालू होतं. पप्पा आम्हाला सांगत होते इथून कसं जायचं, काय जायचं आणि कसं असतं, हे लोक कसं मॅनेज करतात ते सगळं आम्हाला समजवत होते. तर मयांकचं चालू होतं, पप्पा मला भूक लागली आहे, तर आपण मस्तपैकी बोटीवर गेल्यानंतर छान असं जेवू. आणि तिथे सगळं व्हेज फूड असतं, नॉनव्हेज अलाउड नसतं आणि जैन फूड जास्त असतं असं. तर मग पप्पा बोलले ठीक आहे, तू जाऊन काय तुला ऑर्डर द्यायची तू ती दे, मग आपण जेवून घेऊया. मग इथं बघा परत आम्हाला ते इंजिनियर म्हणजे तिथले सिक्युरिटी गार्ड आहेत, जे ते लोक काम करणारे आहेत ते लोक बोलवले. त्यांनी परत आमचे बँड वगैरे चेक केले, ती वाईट पावती घेतली आणि हे बघा आम्ही परत बोटीत छान असे एंट्री घेतली. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच. हे बघा किती मोठे मोठे ट्रक आहेत, बापरे. आणि ते फुल्ली लोडेड असतात, त्यांचं चालूच असतं बोटीने येणं जाणं. कमीत कमी 20 ते 25 ट्रक असतात एका बोटीत एका वेळेस. हे बघा आम्ही छान अशी गाडी लावली आणि परत आम्ही आमच्या बोटीत वरती जातो. तर मयंकने गेल्याच मस्त पनीर चिल्ली, व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज हक्का नूडल ऑर्डर दिली. आणि त्याचं चालू होतं कोक पिणं. मम्मी खूप बरं होतंय, मला कोक प्यायचा आहे, भूक लागलेली आहे. कारण की आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केलेला तिथून निघताना सोमनाथहून, मग मध्ये आम्ही जेवायला कुठे थांबलोच नाही, कारण की आम्हाला लवकर यायचं होतं, तिकीट घ्यायचं होतं, ते एक टेन्शन होतं असं, कारण की ऑन दी स्पॉट तिकीट घ्यायचं होतं. इथं आल्यानंतर मग मस्त छान असं आम्ही परत विंडो टेबल बुक केला आणि मग मस्त बसलो. ते बघा शॅडो बघा कशी जहाजाची पळते आहे समुद्रामध्ये. मग आम्ही छान असं जेवलो तिथेच. मग टी व्ही वगैरे बघत होतो, थोडा वेळ उभं होतो. परत आम्ही ते गेमिंग झोनमध्ये पण थोडा टाइमपास केला. तर भरपूर लोक फोटो वगैरे काढत होते. आणि इकडे एक छान असं छोटंसं काउंटर दिलेलं लेडीजसाठी, टिकल्या, भांगड्या, कानातले, नाकातले सगळं तिथे भेटतात असं. तर मग आम्हाला परत वरती जाण्यासाठी सांगितलं. मग संध्याकाळची वेळ होती आणि छान हवाही खूप सुंदर हवा चालत होती, गाणेही खूप सुंदर लावलेले त्यांनी वरती. मग आम्ही वरती मस्त जाऊन बसलो आणि थंड वाटत होतं. आता इथे हे दोघं नवरा बायको आहेत आमची, त्यांच्याशी मैत्री झालेली तिथे गोगोवा टर्मिनल्सला. मग आम्ही त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसलेलं. मग थोडे फोटो वगैरे काढले, काही व्हिडिओ काढले. मग आमचा छान तिकडे मोबाईलमध्ये गेम खेळत बसलेला आणि एन्जॉय करत होतो. आणि खूप मोठा समुद्र, अफाट संध्याकाळची वेळ, सनसेट, आणि विचारूच नका. आणि हवा तर एवढी चालत होती तर विचारूच नका की माणूस उडेल असं. तर छान असा व्ह्यू दिसत होता. थोडं माझ्या मोबाईलला जरा क्लिअरिटी नाही आहे म्हणून मी एवढं तुम्हाला झूम करून दाखवू शकत नाही. खूप लांब बोट चालत होती तर ते दिसतच नव्हती मोबाईलमध्ये. तर पप्पा बोलले की जाऊ दे, नको दिसत नाही तर नको काढू. सनसेट वगैरे पण छान होता आणि अफाट समुद्र, जिकडे तिकडे बघितलं की समुद्रच समुद्र. आणि असंच आम्ही गाणे एन्जॉय करत करत बसलो होतो. मग अर्ध्या पाऊण तासाने मी पप्पांना सांगितलं तुम्ही आराम करा म्हणे. ह्या बोटीचा फ्रंट साईड आहे, ह्या बघण्यासाठी आम्ही परत पुढे गेलेलो. आणि इथे बघा छान असा हा कॅबिन क्रू एकदम छान आहे, खूप अरेंजमेंट केलेली त्याच्यासाठी आम्ही परत हे बघून एन्जॉय केली. आणि बोटीचा तर फ्रंट साईड बघून तर खूप खुश झालेला आमचा मयंक बोलतो मम्मी किती छान आहे ना. तर हे नाव आहे उल्बो एक्सप्रेस. पप्पा तर झोपायला गेलेले, मम्मी आणि मयंक आम्ही वरतीच बसलेलो गाणे ऐकत आणि मोबाईल बघत. नेटवर्क तर नसतो एवढा, पण आम्ही आमचे व्हिडिओज बघत होतो खूप वेळ. मग आणि व्हिडिओज काढत बसलेलो असं. लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला, म्हटलं यूट्यूबला लाईव्ह टाकूया, तर काही जमतच नव्हते नेटवर्क नसल्यामुळे. आणि आता आम्ही बघा संध्याकाळ झाली, रात्रीची 9:30 पावणे 10 झाले आणि त्यावेळेस आम्ही हळूहळू आमच्या हाजिरा पोर्टला आलो. आणि हे बघा सिक्युरिटीवाले आम्हाला आले की तुम्ही आता खाली जावा, कारण की आपल्याला परत जायचं आहे. आणि असंच आम्ही खाली गेलो आणि पप्पांनाही उठवलं छान असं. तर मग पप्पा उठले की चला आपली तयारी करायची आहे, आपल्याला जायचं आहे. मग आम्ही हळूहळू उतरल्यानंतर छान खाली गेल्यानंतर तो शूट नाही घेतला मी, खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून नाही घेतला.
हा लास्टचा माझा व्हिडिओ आहे. लास्ट म्हणजे आम्ही हजीराला पोचलं तर हा शेवटचा व्हिडिओ काढलेला. व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक अँड फॉलो अँड सबस्क्राईब. बाय.